गाडीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला वाटतं. गाडी तर मध्येच बंद पडले. मी सर्वांना उतरवलंय खालती. काहीतरी गाडीमध्ये प्रॉब्लेम झालाय. चला मित्रांनो, आता आमचा घरी जायचा टाइम आलेला आहे. आता मी निघालो इकडून. सुट्ट्या संपल्या आमच्या आणि भरताना आले सोडायला. फुल फास्ट अँड फ्युरियस मध्ये गाडी चालवत आहेत. पुढं भाई आलाय जोडीदार आणि आम्ही तिघ मुंबईला जाणार आहे. राहिलो 5-6 दिवस, पण मजा आली गावाला. सगळी पोरं भेटली. पोरं असली का जरा मजा येते. खेकडा, चिंबोऱ्या, मास 4 टाइम मला लावत होते दादा, म्हणून मासे खायला भेटले. मासे भेटले, मी पण त्या माशाचीच खाल्ला आता, माहिती आहे थोडासा. धनगरवाड्यावरती आलोत. अजून ST यायला टाइम आहे थोडा. 2:15 येईल ST. कुत्री मध्ये मध्ये फिरतायत. या साईडने मामाच्या इथे जायला आहे. तर आपला धनगरवाड्याचा बस स्टॉप आहे. म्हणजे इथे गाडी थांबते धनगरवाड्यावरती. इकडे आई आणि शिल्पा बसले आणि बाकी इकडचे जे गावामध्ये जे राहणारे आहेत मुलं, लहान मुलं ती आहेत. ते टायर घेऊन चाललीत. झाले ST. आता नाही, जाऊन आल्यानंतर. ST आले आपली. हाय भेटेल जागा बसायला. चल चल घेतो. गाडीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला वाटतं. गाडी तर मध्येच बंद पडले. मी सर्वांना उतरवलंय खालती. काहीतरी गाडीमध्ये प्रॉब्लेम झालाय. तर पूर्ण बस खाली गेले. तर इकडून चालत जायला लागते की काय काय माहिती. काय बघतो मी तिथे पण गाडी बंद पडली बघ. आपण आता काहीतरी भेटून त्याने जायला लागणार आहे. मग इथं आलो ना, गाडी बंद झाली. त्यावरून इथं खाली उतारलो आणि आता काय तर दुसऱ्या गाड्या कदा येतील तेव्हा. दुसरं वरवण्यापासून खाली उतारलो झापडीवरनं खाली आणि नाणेगावच्या दशीचा अर्धे बोल काय माणसं सरळ इकडून चालत चाललेत. आता गाडी जर भेटली तर बरी आहे, नाहीतर मग प्रॉब्लेमच आहे. तर अर्धी माणसं इकडून चालत 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 पुढं आणि अर्धी माणसं तिकडेच थांबलीत ST जवळ. आता STचं काय काम काय होईल असं वाटत नाही. आणि ही तिकिटाची पावती दिली दुसरी. वाकरू फाट्यावरून दुसऱ्या कुठल्या पण बसमध्ये बसून जाऊ शकतो. काय करायचं आम्ही एकटीच आहे घरी. मला असं माणसांचा गाडीतल्या लोकांचा चेक करा पाहिजे. लांब जाणारी माणसं कसं काय नाही त्याला गाड्या भेटणार नाही. त्या लोकांनी ST आणली. हे पण चाललंय पुढे रोषाने. आता भाई आणि प्रितेश आलेला तर त्यांच्याबरोबर चाललो आता पेनला. तिथून
आणि आईला जायचं मामाकडे जरा काम आहे, तर जरा आपले जरा कामं आहेत ती पेनमधली करून घेतो. इलेक्ट्रिसिटीचा लाईटचं बिल जरा जास्त येतं आहे, तर ते जरा बघून घेतो तिकडं काय आहे ते. तोपर्यंत ते येतील. बरं झालं हे आले, नाही तर थांबायलाच लागलं असतं तिथं. आता इकडे आलोय बस स्टॉपला. आईला फोन केलेला आहे, आई मामाकडे आहे. आई येते मामाकडे जाऊन. आणि आपला काही काम झालं नाही, बिल जास्त येत होता तर त्यासाठी गेलो होतो, पण काय काम झालं ना आपलं जाऊन. आता आलो आहे पेन डेपोला. गाड्यांना गर्दी तर एवढी नाही वाटत आहे. आणि आपली पेन पनवेल गाडी लागली इकडं. आईची वाट बघतो यायची, मग आम्ही निघू इकडून. तिकीट आपला काढलेला आहे आता. पहिल्यांदा एवढा खाली गाडी बघायला भेटते. आले आता आई आणि शिल्पा आले. पहिल्यांदा एवढा आरामात बसायला भेटलंय पनवेल बसमध्ये. आता उतरलोत मित्रांनो पनवेल डेपोला. आता इथून रेल्वे स्टेशनला चाललोत. आणि आमची 5:30ची ट्रेन जी होती गोरेगाव ती गेले. तर CST ने जावं लागेल वडालापर्यंत. आलो आहोत आता पनवेल स्टेशनला. स्टेशनला गर्दी आहे आणि ट्रेन आले जस्ट. हा या बा वडाला बसलो आता ट्रेनमध्ये. आता ट्रेन सुटेल थोड्या वेळामध्ये. गर्दी तशी कमी आहे थोडी.
मित्रांनो आता जस्ट आलोय घरी, 7:30 वाजता आलो, जरा फ्रेश वगैरे झालोय. आणि या टायमाचा प्रवास म्हणजे एकदम चांगला झाला. लगेच गाड्या भेटल्या. फक्त मध्ये आपली गाडी जरा बंद पडली म्हणून थोडं तिकडे जरा प्रॉब्लेम झाला, नाही तर बाकी आपल्याला जास्त काही प्रॉब्लेम झाला नाही. लगेच फटाफट गाड्या भेटल्या आणि लगेच पोचलो. जवळजवळ आम्ही 2 वाजता निघालो होतो तिकडून गावावरून आणि आता 7:30 वाजेपर्यंत पोचलो. तरी पण बऱ्यापैकी लवकर पोचलो, कारण की पेनला पण थोडा टाईम थांबायचा होता. तर मजा आली गावी, जरा 5 दिवस राहिलो. तर आता हा व्हिडिओ इथेच संपवतो. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.